नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका खास अशा व्हिडिओमध्ये. तर दिवाळीला आपण जे काही दिवे किंवा पणत्या आपण घरामध्ये लावण्यासाठी आणतो ना, तर दिवाळी झाल्यानंतर हे दिवे किंवा पणत्या आपण लगेचच कचऱ्यामध्ये टाकून देतो. असे हे दिवे किंवा पणत्या कचऱ्यामध्ये टाकून न देता आपण त्यांचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो, हेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि 2 पद्धतीने तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर जर तुम्ही दिवाळीच्या वापरलेल्या पणत्या असतील ना, तर त्या तुम्ही ना स्वच्छ निरम्याच्या पाण्यात धुवून घेऊ शकता. तर मी इथं ज्या पणत्या आहेत ना, थोड्याशा खराब झालेल्या होत्या, त्या मी एका साईडला ठेवलेल्या होत्या. म्हणजे त्या दिवे लावण्यासाठी मी वापरलेल्याच नाही इथं. अशा ह्या पणत्या इथं मी घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक बारीक आकाराची इथं मी किसणी घेतलेली आहे आणि किसणीच्या मदतीने मी इथं पणती अगदी किसून घेत आहे. म्हणजे या पणतीची आपल्याला इथे पावडर तयार करायची आहे. अशा पद्धतीने मी किसणीवरती पणती घासून घेतलेली आहे संपूर्ण आणि त्याची पावडर इथं एका प्लेटमध्ये तयार करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने. आता इथं आपण घेणार आहोत तो म्हणजे लिंबू. तर लिंबाची मी इथं अर्धी फोड घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आणि सुकलेल्या लिंबाची सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही इथं लिंबू जो आपण वापरल्यानंतर त्याची साल टाकून देतो तो सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता. आता आपल्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये बघा तांब्या पितळाची भांडी असतात. पण देवघरातील जी तांब्याची भांडी आहेत ना, तांब्या असेल किंवा गडवा असेल किंवा ताट असेल ना, तर हे आपण स्वच्छ करण्यासाठी बाजारामधून पितांबरी वगैरे पावडर आणतो. त्यामुळे आपले हात भरपूर असे काळेसुद्धा पडतात. तुम्हाला माहीत असेल, महिलांना माहीत असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही पितांबरी पावडर न आणता ह्या पावडरचा तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी नक्कीच उपयोग करू शकता. जर तुमच्याकडे पितळाची भांडी असतील ना, तर ती सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता आणि अशा पद्धतीने ह्या पावडरचा उपयोग करून स्वच्छ करू शकता. तर इथं बघू शकता फक्त काही सेकंदामध्येच जे तांब्याचं बघू शकता किती तांबा खूप काळा झालेला होता. अगदी सेकंदामध्ये ह्याच्यावरती लिंबू आणि जे आपले दिव्याची पावडर आहे ती मी इथं फिरवून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि इथं स्वच्छ देखील झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला नक्कीच सांगा. तर इथं बघू शकता मी इथं स्वच्छ पाण्याने हा तांब्या धुवून घेतला आहे. बघू शकता एकदम आपला तांब्या नव्यासारखा चमकत आहे. खूप छान असा इथं निघालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने दिव्याचा पणतीचा उपयोग करू शकता. त्यानंतर मी दुसरा उपयोग तुम्हाला इथं सांगणार आहे पणतीचा किंवा दिव्याचा उपयोग कसा करायचा. तर साबणाच्या बॉक्समध्ये भांडे घासताना जेव्हा पण साबण शिल्लक राहते ना, तर बऱ्याच वेळा साबणाचे छोटे-छोटे तुकडे त्या बॉक्समध्ये शिल्लक राहतात. तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांचा उपयोग नक्कीच करू शकता. तर मी इथं जी पणती किंवा दिवा घेतलेला आहे ना एक, तर हा दिवा किसणीवरती थोडा घासून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचे जे काठ आहेत ना, तर ते एकसारखे समान होतील, व्यवस्थित असे एकसारखे होतील बघा. म्हणून मी इथं दिवा किंवा ही पणती थोडीशी घासून घेतलेली आहे. आता साबणाच्या बॉक्समध्ये जे काही थोडीशी साबण शिल्लक राहते ना, जेव्हा पण आपण ह्याला घासणीवरती घेतो घासताना, तर मग हे साबणाचे तुकडे ना भांड्याला तसेच राहतात. त्यामुळे साबणाचे कण असेच भांड्याला चिटकून राहतात. त्यामुळे अशा पद्धतीने पणतीमध्ये आपण जी साबण आहे ना, ती पूर्ण इथं ह्या दिव्यामध्ये भरून घ्यायची आहे. आता भाकरी किंवा चपाती बनवण्यासाठी आपण जो ॲल्युमिनियमचा किंवा अजर्मलचा तवा वापरत असाल ना किंवा लोखंडाचा असेल, तुम्ही कोणताही तवा जो वापरत असाल ना, तर बऱ्याच वेळा बघा की बऱ्याच वेळा तवा खूपच काळा झालेला असतो आणि तो लवकर काही निघत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की पणतीमध्ये मी जी साबण आहे शिल्लक राहिली ती भरून घेतली आणि त्यानंतर मी इथं पणतीच्याच मदतीने संपूर्ण असा तवा इथं स्वच्छ करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बघा आणि तवा घासण्यासाठी आपण जो काही बाजारातून दगड वगैरे आणतो ना, तो सुद्धा तुम्हाला इथं आणण्याची गरज नाही किंवा जी सिल्वर कलरची घासणी असते ती सुद्धा इथं वापरण्याची अजिबात गरज नाही. या पणतीने किंवा ह्या दिव्याच्या मदतीने तुम्ही अशा पद्धतीने फक्त काही मिनिटांमध्ये तवा नक्कीच स्वच्छ करू शकता. तर अशा पद्धतीने मधून-मधून मी पाणी टाकत आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की आपल्याला इथं फरक पडलेला आहे. अशा पद्धतीने तवा स्वच्छ झालेला आहे बघू शकता तुम्ही. मधून-मधून मी त्याच्यासाठीच पाणी असं या तव्यावरती टाकलेलं आहे की तवा इथं संपूर्ण मी असं स्वच्छ करून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा हा दिवा किंवा ही पणती ना अशा पद्धतीने घरातील तवा स्वच्छ करण्यासाठी नक्कीच वापरू शकता. अशा पद्धतीने मी संपूर्ण तवा इथं स्वच्छ करून घेतलेला आहे बघू शकता. पहिला तवा बघू शकता खूप काळाकुट्ट होता आणि तवा अगदी नव्यासारखा इथं मी संपूर्ण असा घासून घेतलेला आहे. आता हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आवडल्यास लाईक करा
आणि कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया एखाद्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.